श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा पुन्हा त्या व्यक्तींशी बोलणं सोडून देणं व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणं कायमचं बंद करावं. कारण हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दाच्या जाळ्यात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा संधी मिळेल तेव्हा नक्की विश्वासघातच करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधी राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यात असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायम दूर ठेवायचे असते. त्यांना महत्त्व द्यायचे नसते. कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसे त्यांच्या जीवनात कधी सुधरत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन पुन्हा पुढे गेल्यावर जेव्हा योग्य वेळ मिळेल, योग्य त्यांना संधी मिळेल तेव्हा पुन्हा ते विश्वासघात करतील. स्वामी बोलतात, चांगल्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला इथेच थांबवायचं हे ज्या माणसांना अक्कल येते त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नाही. नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्यामध्ये काही नाती अशी असतात ते आपल्याला पुढे नेतात. काही नाते अशी असतात की त्यातून आपल्याला त्रासाची नक्की सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षा भंग झालेला की जगणे पण अवघड होते. त्यामुळे अशा नात्यांना कधी पर्याय न जपावं. अशा नात्यांना नेहमी हळूहळू करून आयुष्यातून दूर करावं किंवा आपण त्यांच्यापासून दूर जावं. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणतात. कोणी कसं वागलं हे आपल्या हातात नसतं, पण त्याला आपण स्वतःवर कितपट परिणाम होऊ देतो किंवा करून घेतो हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्यांचे श्रेय दिले जाते. समाजात हीच असतं. प्रामाणिकपणे काम करणारी उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्यात मिळणं हा नशिबाचा भाग, मृत्यू येणं हा काळाचा भाग, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्मांचा भाग असतो. स्वामी बोलतात, आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला मनाप्रमाणे होत नाही. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि केव्हा निरोप द्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायम असेल की नाही, ज्यांना चेहऱ्यावरची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्या सुरकुत्या पडतील की नाही हेही आपल्याला माहिती नाही. ज्यावर आपण एवढा गर्व करतो ते आयुष्यभर सोबत राहील की नाही हे पण आपल्याला माहिती नाही. स्वामी सांगतात, सोडून द्यायला शिका. हो, असं वागायला शिका. तो तसं वागला, हा असं वागला, हा बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आता पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या प्रवासात अजून पुढे जा. आपण आलो एकटे, जाणार एकटे. कशासाठी मग आटापिटा? का निवड्या वाकड्या वाटा? कोणी लुटले, त्यांनी आपले काय वाटले? होते त्यांच्या नशिबी, त्यालाच ते भेटले. का करावी खंत? का करावा राग? का करावा स्वतःचा द्वेष? फक्त स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्याच्या प्रवासात पुढे जात राहावं. सुखात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना तो खरा आपल्या जवळचा माणूस.
ज्या समोर बसून मोठ्या मोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडता येईल असं नातं जपा. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, पण आयुष्यात असे मित्र आणि असा जवळची व्यक्ती बनवा जी तुमची साथ कधीही सोडणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये त्रास हा प्रत्येकाला होतो. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावं असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही, पण कधी एकमेकांना विसरणार नाही आणि कधीही गरज पडली तर एकमेकांची साथ देईल यालाच मैत्री असे म्हणतात. स्वामी सांगतात, आपले घर, आपले जेवण, आपले फ्रेंड, आपला संसार, आपल्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असतात. त्यांची किंमत कळत नसते, पण एकदा की ती गोष्ट दूर झाली, की दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होतं. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्यांची किंमत कळते किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे हे समजते. आयुष्यात उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जर जिवंत असेल तर त्यांना मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असेल तर त्याला जागीच ठार मारतात. जर आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला सोबत असेल, ती आपली साथ देत असेल तर सर्व तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा जाते तेव्हा आठवणीत रडतात. पण जेव्हा ते आपल्या सोबत असते तेव्हा त्यांची किंमत समजत नाही. हे फक्त समजत असतं असं नाही, तर या गोष्टीचा अनुभवही कित्येक लोकांना येतो. लक्षात ठेवा, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात, जे लोकांना त्यांच्या कार्यात फसवतात, ते लोक आज समाजात प्रिय आहेत. परंतु सत्य आहे, हे कडू आहे, तरी पण पराजित होत नसतात. तरी कालांतराने ते पलटल्याशिवाय राहणार नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काही किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम राहावे. निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्याला याच स्वभावापायी आपण एकटे पडतो हेही मान्य करत नाही, आणि तरीही त्यांपैकी काही लोक नशीब इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसे त्यांच्या शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपला जर काही चुकलेले नाही तर काही काळजी करू नका. स्वामी म्हणतात, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. या संदेशाला एक लाईक जरूर करा. रस्त्यातून वाजत निघालेला बँड पाहण्याची हौस संपली की बालपण संपलं असं समजावं, आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहायची हौस खतम झालं की जिवंत असूनही खतम झालं असं मानावं. पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमकापुरता नाही, त्यातूनही सुंदर असं नातं आहे. पाण्यानं तहान भागते आणि गाण्यानं भ्रम हकते. लक्षात ठेवा, ही झाली नुसती उपयुक्तता, ती पुरी झालीच पाहिजे, पण माणसाच्या जीवनात उपयुक्तेपलीकडचंही एक परिणाम आहे. म्हणून पाऊस कल्पनेच्या वेलानंही फुल आणतो. 100 पैकी 90 संघर्ष मालकी हक्काच्या भावनेतून होतात. मग जिवंत माणसाला आपण वस्तू मानून तसाच व्यवहार करायला लागतो. खुर्ची आणि काही गोष्टी ज्या असतात, ज्या आपल्याला वाटतात की खूप हे असतात, पण त्या नसतात. आयुष्यामध्ये जसे आपले कर्म आहे तसे आपण वागायला हवे. लोक आजकाल स्वतःला मोठं करण्यासाठी काहीही करतात. स्वामी सांगतात, जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाचा सहवास हनुमान धन्य झाले, श्रीकृष्णाच्या संवादाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले, या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म
कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा, राहणींचा, वागणींचा अमंग हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात. तुमची संगत कशी आहे हे तुम्हाला ठरवायची आहे. आयुष्यात हीच गोष्ट आपल्या हातामध्ये राहते. एकदा जवळचा व्यक्ती काहीतरी कारणावरून खटकला, वाद झाले, भांडण झाले, दोघे एकमेकांपासून दूर झाले. पण तेव्हा तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्या एवढे मोठे होते का की तुमचे इगो आडवा आला म्हणून नाद हा इगो पलीकडे गेला? नक्की कुठे चुकले याचा विचार करा. मन दुखवणारा वाद नसेल तर पुन्हा एकत्र होऊ शकता का या गोष्टीचा विचार करा. कधी कधी आयुष्यात छोटीशी चूक आपल्याला भारी पडत असते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाची भाकरी गोड लागते. लुटावे कुणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ आहे. मुखवटा लावणे कधी जमतच नाही. जे लाभते ते आनंदाने स्वीकारले पाहिजे. कष्ट नाकारले कधी जमलेच नाही. जीवन साधे आणि सरळ जगावे. आयुष्यात त्यामध्ये काहीही फालतू करावं नाही. न आवडणाऱ्या माणसाबरोबर काही गोष्टी आपल्यासोबत घडतात, तर आवडणाऱ्या माणसासोबत देखील काही गोष्टी आपल्यासोबत घडतात. आपल्याला त्या गोष्टी चांगल्या वाटतात जो व्यक्ती आपला आवडता आहे, पण त्या गोष्टी खूप वाईट वाटतात जो आपला आवडता नाही. बालपणात जर शाळा नसती तर सर्वांच्या बालपणाचा काळ सुखाचा झाला असता का? सुट्टी हे सक्तीची आणि शिक्षण हे ऐच्छिक असावं असं असतं तर काही शिकले असते का? लक्षात ठेवा, ज्या वेळेला काही कळत नाही त्या वेळेला बंधन असणे अत्यंत गरजेचे असते. आयुष्यात बऱ्याच वेळेला खूप अडचणी येतील. ज्या आयुष्याने रडवलं त्यात तुम्हाला अश्रूंनी घडवलं. आयुष्यात काठीही असतात. आयुष्यात हसावंही लागतं, आयुष्यात रडावंही लागतं. या आयुष्यात सर्व काही करावं लागतं. कोण चांगला आहे यापेक्षा कोण किती चांगले कर्म करतो हे महत्त्वाचं असतं. वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत राहावे. त्यासाठी एक लक्षात ठेवावे, किती भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही. बाकी सारे नशिबात असेल तर ते चांगलेच आहे की. कुणीतरी मस्त लिहिलं आहे, माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार. माझ्या देहाला कधीच महत्त्व देऊ नका, कारण ते एक दिवस त्यांची राख होणार आहे. महत्त्व द्यायचे असेल तर माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे. आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात, प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी असते. काही नाती जगण्यासाठी खत पाण्याची गरज भासते, काही त्याच्या विना जगतात. तीच खरी नाती घट्ट मनात रोवतात. चमकायला काय हवे, काच सुद्धा चमकतात. तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी घाव हे सोसून घ्यावे लागतात. तेव्हा कुठं आपण हिऱ्यासारखे चमकतो. तडा गेलेली काच आणि तडा गेलेली नाते याचं जोड होणे अवघड आणि झालीच तर मजबूत होणे हे पण अशक्य असेच आहे. काचेवर ओळखडा आणि त्यांच्या नात्यातील खोट हे कधीही भरून येऊ शकत नाही, म्हणून नाती काचेसारखी जपा. आरोपी हे जीवनात काय करतो, तो फक्त वाईट कर्म करतो म्हणून त्याला आरोपी नाही म्हणत, तर त्याचे विचार हे संपूर्णपणे वाईट बनलेले असतात. आयुष्यात सोपं नसते. काही योग्य दिशेला जाणं आणि आपल्याला हवं ते करणं. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ठरवू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. आयुष्यात खूप वेळेला तुम्हाला वाटेल, कधी काही वाटेल वाईट होईल, कधी काही वाटेल चांगले होईल, पण प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे कधीच होणार नाही. लोकप्रिय होण्यासाठी आयुष्यात बरेच लोक खूप जास्त वाईट कामे करतात, खूप जास्त लबाड बोलतात, खूप जास्त दिखावा करतात, पण हे काहीही अर्थाचे नाही. आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो, आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट करतो, आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतो, अशा ज्या व्यक्तींशी सगळ्यात जास्त बोलावे वाटते,
आपल्याला ज्या व्यक्ती शिवाय राहवत नाही, नेमकी तीच व्यक्ती आपली किंमत ठेवत नाही, त्याच व्यक्तीला आपण नको वाटतो आणि तीच व्यक्ती आपल्याला शेवटी हर्ट करून निघून जाते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याकडून पावलोपावली यज्ञ पडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याची सतत समाधानाचे सौभाग्य लाभते असे समजावे. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवाचे बंधन लागत नाही. आयुष्यात लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला अडचणी अशा येतील ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला खूप जास्त मागे ओढतील. पण अडचणींना कधीही घाबरू नका. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार. तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितकी ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत आहोत ते प्रथम करायला सुरुवात करा. भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग. 4 मोलांचे रस्ता असला तर रस्ता बंद रस्ता कायम दिसावा असं म्हटल्यानं कसं होईल. 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचा दिसेल. जशी जशी मंजिल जवळ येईल तशी तशी तुम्हाला अजून दिसायला लागेल. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे आहेत, आयुष्यात अडचणी आहेत, पण ते तुमच्याच आयुष्यात आहेत असं नाही. असे झाले तसे झाले तर बरे झाले असते म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य घडले व ते राम इच्छेनेच घडले. जे होते ते चांगल्यासाठी होते. लक्षात ठेवा, कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होणे हे कधीही अव्यर्थ आहे. कर्म करीत असताना फळांकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होत नाही, म्हणून दुःख होणे कर्म हे पूर्णपणे संपूर्ण फळ मिळाले नाही. आयुष्यात अडचणी असतात, त्या अडचणींचा सामना करा. सामना करून पुढे जा तरच तुम्ही यशस्वी व्हाल. दुसऱ्याचे घर जळणे हे कळल्याने एकाच्या त्याने पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला आणि लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि कोरडे पाषाण असे नावे. जो लोकांना फुकट ज्ञान देतो पण स्वतः 1% पाळत नाही असा व्यक्ती असमर्थ असतो. आकाशाला भिवून पळावे तरी कुठे, आकाश हे असणारच. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्यासोबत जे भोगही आपल्या सोबत येणार. कर्म हे वापस येतात. कर्मा इज बॅक यालाच म्हणतात. कर्म कुठेही गेले तरी आपली साथ सोडत नाहीत. आपण जर जीव जरी दिला तरी कर्म आपल्याला ते साथ कधी सोडत नसतात. मी कर्ता नसून परमात्मा आहे. लक्षात ठेवा, अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंतांना अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. कोळसा उंगाळून पांढरा रंग मिळते हे म्हणावे जसे वेडेपणच आहे, तसे प्रपंचाचे सुख मिळणे हे वेडेपणाच आहे. आयुष्यात जर सुख पाहिजे असेल तर समाधानी राहावं लागतं. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतलं तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब 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 असे एका ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगडही फुटून जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नियमितपणे करावे. ठराविक वेळी आणि शक्य ते ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर जास्त परिणात्मक होते. ज्याच्या 2 पेटी असतात ते नेहमी वेगळा राहतो. लक्षात ठेवा, एक स्थिर राहून दुसरी फिरत असते. आयुष्यात देवाचंही तसंच आहे. देवाकडे सर्व काही शक्ती आहे. कदाचित जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते ती गोष्ट देव खूप लवकर शक्य करू शकतो. देवासाठी अशक्य नाही ती गोष्ट. हसणं कधी विसरू नका. जग खूप सुंदर आहे आणि जगणं हे सुद्धा सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून त्या रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आयुष्याच्या या वाटेवरती संकटे येतील, संकटे जातील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मन हे रमत नसते.
आयुष्यामध्ये अडचणी येतील, अडचणी जातील, त्या अडचणींचा सामना करण्याची शक्ती तुमच्यात ठेवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणेही करता येते. फक्त ती गोष्ट मनाप्रमाणे करायची की नाही हे तुम्हाला तुमचं ठरवावं लागतं. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना करून जर पुढे जाल तर यशस्वी व्हाल. जर तुम्ही संकटांना घाबरून मागे राहाल तर आयुष्यात जिथे कुठेही तुम्ही असाल तिथेच राहाल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी काल तुमची साथ दिली, मी आज तुमची साथ देत आहे, मी भविष्यात देखील तुमचीच साथ देणार आहे. स्वामी म्हणतात, आज दुर्लक्ष करू नका. पूर्ण हा संदेश ऐका, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्यासाठी सर्व काही चांगलंच होईल. आयुष्यात तुम्हाला खूप गोष्टी मिळतील, पण त्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेला अडचणीतून बाहेर काढतील असं नाही. काही गोष्टी या तुम्हाला तुमच्या अडचणीत आणतील. आज तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यासाठी काही तासात आनंदाची बातमी ही घेऊन येणार आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा. आज तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा जो जप करतो त्याच्या आयुष्यात सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे घडते. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात कधीही अडचणीत येणार नाही. जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात. फक्त स्वामीवरती विश्वास हवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी होत असते. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी काल तुमच्या सोबत होतो, मी तर आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्या भविष्यात देखील तुमच्या सोबत असणार आहे. काळजी करू नकोस, फक्त हा संदेश पूर्ण ऐक. आज काहीही कर, पण हा संदेश ऐक, तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तुझा जर देवावरती आणि स्वतःवरती विश्वास असेल तर तुझ्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्टी राहणार नाही. स्वामी सांगतात, मी आहे सदैव तुझ्या आसपास. कर तू माझ्यावर विश्वास. जेव्हा तुझ्या आयुष्यात येईल अडचण तेव्हा मी देईल तुझी साथ. जेव्हा वाटेल तुला की आयुष्यात आहेत खूप अडचणी तेव्हा काळजी करू नको. स्वतःवरती आणि माझ्यावरती ठेव विश्वास. तुला तुझ्या प्रत्येक अडचणीत आणि संकटात देईल मी स्वतः साथ. काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या आयुष्यातील आता असंख्य अडचणी हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर निघून जाणार आहेत. फक्त मोजून 10 मिनिटे हा संदेश ऐका. तुमचे सर्व संकटे दूर होतील. स्वामीवरती विश्वास असेल तर फक्त 10 मिनिटे ऐकून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज हा संदेश तुमच्यासाठी पूर्णपणे चांगला आहे आणि या संदेशाला पूर्ण ऐकून घ्या तरच तुमच्यासाठी चांगला असेल. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामी खास तुमच्यासाठी आले आहेत. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा हा संदेश ऐका. जेव्हा तुम्हाला आयुष्यात संकटे असेल, जेव्हा कुणी साथ देत नसेल, जेव्हा कुणी सोबत नसेल तेव्हा हा संदेश ऐक. स्वामी सांगतात, तेव्हाच तुझ्या उपयोगाचा हा संदेश ठरणार आहे, कारण या संदेशात तुला जीवन उपयोगी गोष्टी आहेत. आयुष्यात कुणी साथ देत नसेल ना तर तेव्हा स्वामी संदेश ऐकावा. प्रत्येक संकटात आपल्याला यश मिळतं. जेव्हा वाटतं की आयुष्य आता चुकीच्या दिशेला जात आहे, जेव्हा वाटतंय की आयुष्य आता फार एका वेगळ्या दिशेला जात आहे, तेव्हा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामी म्हणतात, अडचणी येतील आणि जातील आयुष्यात, पण विश्वास जर स्वतःवर असेल तर व्यक्ती कुठूनही अडचणीच्या बाहेर निघू शकतो. देवावर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही चांगलंच होते. आज हा संदेश काहीही करून ऐका. जर तुम्ही हा संदेश ऐकला तर तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे असे म्हणा. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थ.
या मंत्राचा जप करा. तुम्हाला आयुष्यातून बऱ्याच संकटातून स्वामी स्वतः दूर करतील. आयुष्यात संकटे कुणाला येत नाहीत. संकटे हे नेहमी येत असतात. फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जायचं असतं. स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून फक्त कार्य करत राहा. स्वामी सदैव तुमची साथ देतात आणि देत आहेत. ते प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढतील. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आयुष्याच्या कुठल्याही संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर नक्की काढतील. स्वामी म्हणतात, आज हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्यावर येणारे मोठे संकट टळेल. आयुष्यात बरेच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात, पण ते तुमच्यासारख्या असतात अशा नाही. हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आज दूर होणार आहे. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत नाहीत. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात. काही गोष्टी आपल्या मन दुखवून जाणाऱ्या असतात, तर काही गोष्टी मनातील वाद दूर करणाऱ्या असतात. बऱ्याच वेळेला अडचणी या आयुष्यात येतात, पण त्यांचा सामना करण्याची जिद्द फक्त स्वामीमुळे येते. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यातील असंख्य संकटातून, असंख्य अडचणीतून स्वामी स्वतः तुम्हाला बाहेर काढतील. आज 10 मिनिटे ऐका. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असतं. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे. जेव्हा तुम्हाला तुमची योग्य मार्गाची गरज असेल तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. स्वामी बोलतात, खरंच तुला आयुष्यात ज्या वेळेला माझी गरज असेल त्यावेळेला तू काळजी न करता तुझी इच्छा येऊन माझ्या पुढे सांग. मी तुला तुझ्या आयुष्याच्या त्या प्रत्येक संकटात आणि त्या इच्छेपूर्णसाठी मदत करेल. तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तू बिनधास्त विचार. काळजी न करता तू माझ्याकडे ये आणि मला ते तुझी गरज सांग किंवा अडचण सांग. मी 100% तुला त्यात साथ देणार. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावरती विश्वास ठेव. बऱ्याच वेळेला अडचणी या जीवनात येत असतात. अडचणी या जीवनात येणे काही मोठी गोष्ट नाही. अडचणी जीवनात येतात असतात. आपल्याला समजायचं असतं की काय आपल्यासाठी बरोबर आहे किंवा काय बरोबर नाही. योग्य तेच करायला हवे, तरच आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग मिळत असतो. जी माणसे एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात. इतरांशी विचार करणारी असतात. समोरच्याला सुखासाठी आलेली असतात. नातं टिकण्याचा प्रयत्न करून हरलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे ते नातं नको आहे आणि आपल्यासमोर ते दूर निघून जातात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा एखादी वाईट नसतात. बस त्यांना कुणी समजून घेणारं नसतं. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यांमध्ये 50% आपली कल्पना असते. बाकी उरलेले 50% त्याबद्दलचे दिलेले त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी लागते. वृत्ती स्थिर असेल, शांत असेल तर याचे समाधान आणि वृद्धी भगवंतांच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होईल. आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्यांची खरी कृपा होय. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला 2 मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरी विद्या. दोन्हीपासून मी कुणासाठी तरी श्रेष्ठ करेल हे महत्त्वाचं असतं. स्वामी म्हणतात, जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. मी भगवंतांचे कृत्य भगवंतांना अर्पण करतो असे म्हणतो. याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याची फळे आपण ज्याची हती नसते, कर्म सुद्धा नसतो, फक्त तोडून त्याचेच फळे त्याला देतो, त्यांना आपण मोठेपणा करतो.
आपण 3 गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे, दुसरी म्हणजे नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी म्हणजे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू हे जाणीव ठेवावी. आयुष्यात अडचणी कुणाला नाहीत, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केला पाहिजे, मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांना जपलं पाहिजे, वापर केला पाहिजे. शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द हे माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं कधी गरजेचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर विचार, तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्यापेक्षा सुंदर व्यक्ती कोणी दिसू शकत नाही. लक्षात ठेवा, तोंड गोड करण्यासाठी अशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागते. खरे किंवा पुष्कळ असतात काही गोष्टी आयुष्यात, त्यांमध्ये आपल्याला आपलं सुख सापडावं लागते. बऱ्याच वेळेला आयुष्यात आपल्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप जास्त मागे ओढतात. जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे दोष दिसतात तेव्हा तेव्हा आपले चित्त हे अशुद्ध होत आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून वेळा शरण जातो. आयुष्यात लक्षात ठेवा, देव हा सदैव आपल्या सोबत आहे. नामजपाची असंख्य नोंद करून ठेवावी का? अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा जोराचा कमी असेल तर प्रत्येक गोष्ट होते असे नाही. देहबुद्धी हा तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच ना. श्री स्वामी समर्थ म्हणतात, ओळख तो आवाज, ओळख ती खून. आपल्या भक्तासाठी फिरतो आहे तो व्यक्ती अजून. त्याचा उगम नव्हता आणि त्याला अंत नाही. तो त्रिलोक्याचा स्वामी नुसताच कोणी संत नाही. त्याचे नामस्मरण कर देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि कानात जाईल काहीतरी सांगून. अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो, गणगोत इथला परकाच वाटतो, लाचार हे आयुष्य बेकार वाटते. आयुष्यात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतात. स्वामी बोलतात, जसे नदी पर्वताला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ते पूर्वेला वाहिली काय किंवा दक्षिणेला वाहिली काय, ती शेवटी सागराला मिळते. कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात, कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्यांच्या कर्मात. या सर्व लोकांचा मार्ग जरी भिन्न आणि वेगवेगळा असेल तरी शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरात येऊन मिळणार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दत्त महाराजांना सांगू नका की माझ्यावर संकटे किती मोठी आहेत, तर त्या संकटांना सांगा की तुझ्यापेक्षा माझे महाराज किती मोठे आहेत. सदा राहतो जो चिंतानंद रूपी, जया शक्ती लाभे क्षमोक्षमी. आयुष्यात अडचणी येतील क्षणोक्षणी, अडचणींचा सामना करा ध्येय ठेवून. जीवन दिले तू, सांभाळणारही तू, आशाही तू, विश्वासही तू, दुःख निवारणाही तू. निश्चित राहा मी पाठीशी आहे. खरा होईल जागी श्रद्धेसहित, कसा होईल त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिली बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. हे सद्गुरुनाथा प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मान करणारे चांगले पाय दे, सत्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे, तुझे ध्यान करणारे मन असू दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणी विसाव होऊ दे. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, कारण फुकटचा पुरत नाही आणि कष्टाचा कधी सरत नाही. बऱ्याच वेळेला अडचणी तुमच्या जीवनात येतील, त्या अडचणींचा सामना करा, सतत पुढे चालू ठेवा. आयुष्यात काही नाही पण एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे स्वतःवरती विश्वास असणे. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असेल तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असतात असं म्हणतात. मानसिक त्रास, घोर अपमान पचविण्याले सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्यांचा कार्यक्षम करून त्यांना पुनर्जी देतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो.
अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा, इतर लोकांकडून नाही. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील, एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर सद्गुरू सन्मान मार्ग दाखवतील. फक्त अंतर्मनाने साथ द्या, सद्गुरूंचे नामस्मरण करा. सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत, तो कधी अपयशी होऊ शकत नाही. भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल, हा विश्वास मनात असला पाहिजे. आपले संस्कार आणि आपले ध्येय हे आपल्या ज्ञानासोबत जर असेल तर आपण आयुष्यात चांगल्या मार्गावर चालत आहोत. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण काही जण त्यातून शेती उचलतात तर काही जण मोती उचलतात. अर्थात समुद्रात जे काही गोष्टी असतात त्यातून काही जण त्यांचं उत्पन्न काढतात, तर काही जण त्याच्यापेक्षा थोडे जास्त कष्ट घेतात आणि ते जीवनभर बसून खातील असं उत्पन्नाचा मार्ग काढतात. पशु पक्षी गुंतवत त्यासी कृपा करीत भगवंत, चौथऱ्याशी एक जीव योग होईलच असमर्थ. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट होणार नाही जशी हवी होती, पण तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही तत्पर आहात. होय, जर तुमचा स्वतःवरती आणि देवावरती पूर्ण विश्वास असेल तर देव नक्की तुमची साथ देईल. देव म्हणतात, मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तू करू नको. तू स्वतःवरती विश्वास ठेव, सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. मृत्यूनंतर जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेपर्यंत, मृत्यूनंतर जे काही तुला मिळेल ते कर्माच्या जोरावर मिळेल. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुला पटतील किंवा नाही पटणार. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जो इतरांना संपविण्याची तपारी करतो तो आयुष्यात स्वतः संपतो, स्वतःला वाचविण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागतं हे सुद्धा कळत नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःची वाट चांगली बनवा. कोणी वाटीला लागण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मोकळीवरून ठरत नाही, तर तो त्यांच्या विचारावरून आणि वागण्यावरून ठरतो. स्वामी बोलतात, आयुष्यात जर योग्य व्यक्ती व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्हाला जे काही करायचं आहे ते मिळेल. होय, जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट होईल ना तुमच्या मनाप्रमाणे. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण एकदा करून तर बघा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटात स्वामी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यातील बरेच संकटे स्वामी स्वतः दूर करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर त्या संकटातून सुद्धा बाहेर निघाल ज्यामध्ये तुमची कोणी साथ देत असेल अथवा नसेल. स्वामी बोलतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास आहे तर घाबरतोयस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव साथ देतात. त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही आणि ते आपली साथ कधी सोडणार नाही. आपला त्यांच्यावर विश्वास हवा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात जर स्वामीवरती आपण विश्वास ठेवू. स्वामी बोलतात, मी त्या संकटात तुमच्या सोबत आहे ज्या वेळेला कदाचितच कोणी तुमच्या सोबत असेल. माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला यश देतील. प्रत्येक अडचणीतून स्वामीच तुम्हाला काढतील. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करतील. आयुष्यामध्येच प्रत्येक संकट हे आपल्याला मागे ओढण्यासाठीच येत नसते. काही संकटे आपल्याला पुढे नेण्यासाठी सुद्धा येत असतात. बऱ्याच वेळेला संकटे हे आपल्या जीवनात येतात, पण त्या संकटांची आणि त्या अडचणींचे आपल्याला सोने करायचे असते. त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला प्रयत्न करावे लागतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटातून तुम्ही बाहेर पडू शकता.
स्वामी सदैव तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करू नका. संकट समयी स्वामी तुमची साथ देतील. अडचणीच्या वेळी स्वामी तुम्हाला तारतील. तुम्ही अडचणीत कधीही येणार नाही जर तुमचा विश्वास स्वामी समर्थ महाराजांवरती असेल. स्वामींनी आपली साथ काल दिली, स्वामी आज आपली साथ देत आहेत. स्वामी सदैव आपली साथ देतात. आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्हाला माझी सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्ही माझी आठवण करा. मी नक्की तुमची साथ देणार. तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. तुमच्या संकट समयी मी तुमची मदत नक्की करणार. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामावरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. होय, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मी आता दूर करणार आहे. फक्त तुमचा विश्वास स्वतःवरती आणि माझ्यावरती असू द्या. तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून दूर काढणारा मीच आहे. प्रत्येक संकटात ज्यात तुम्ही अडकल्या त्यातून तुम्हाला तारणारा देखील मीच आहे. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देणारा देखील मीच आहे. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावरती विश्वास ठेव, मी प्रत्येक संकट समयी तुमची साथ देईल. तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची तुम्हाला बिलकुल एकही गरज नाही. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामात विलीन व्हा. स्वामी समर्थ या नावात एक वेगळी शक्ती आहे. स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे. स्वामी नामावर जर आपला विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण समयी देखील स्वामी आपल्याला तारतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात त्यांनी साथ दिली. प्रत्येक संकटात साथ देत आहे. आयुष्याच्या कठीण प्रसंगी स्वामी साथ देत आहेत आणि स्वामी साथ नक्की देत असणार. आपल्या स्वामीवरती विश्वास पाहिजे, मग सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतात. आपला जर स्वामीवरती विश्वास आहे तर घाबरतोयस कशाला? स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला खरी साथीची गरज पडेल तेव्हा स्वामी नक्की साथ देतील. बऱ्याच वेळेला स्वामी म्हणतात की अडचणी या आयुष्यात येतात, पण त्या आपली आयुष्याची अडचणी पूर्णपणे वाढवून जातात. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपली साथ देतात. त्यांनी कधीही आपली साथ सोडलेली नाही आणि ते कधीही आपली साथ सोडणार नाही. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देत असतात. होय, जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करू, त्यांच्यावरती विश्वास ठेवू तर आयुष्याच्या त्या काळात, ज्या काळात कुणीही आपल्या सोबत नसतं, त्या काळात स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवा. तुम्हाला जेव्हा खरी माझी गरज असेल तेव्हाच मी तुमची साथ देईल. तुम्हाला काळजी करण्याची एकही गरज पडू देणार नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला खरं माझ्या साथाची गरज आहे तेव्हा मी तुम्हाला साथ नक्की देणार. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला प्रत्येक त्या संकट समयी मदत करणार. ज्या वेळेला तुझी खरंच माझी गरज असेल, तुला विश्वास ठेव. तुला जेव्हा खरंच माझी गरज आहे तेव्हा प्रत्येक संकटात तुझी साथ मी स्वतः देणार आहे. काळजी करू नको माझ्या प्रिय मुला. हा संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुझ्या आयुष्यात संकटे आहेत. तू त्या संकटांचा सामना करतो आहे. त्या संकटातून तुला बाहेर यायचं आहे. त्या संकटात तुझी साथ देणारा मी आहे. मग तू काळजी कशाला करतो? प्रत्येक संकट समयी तुझी साथ मी स्वतः देत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. तुला तुझ्या प्रत्येक संकट समयी मी स्वतः मदत करणार आहे. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, तर त्या मनाप्रमाणे कराव्या लागतात. त्या गोष्टी मनाप्रमाणे करण्यासाठी स्वतःवरती विश्वास असावा लागतो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण संकट समयी स्वामीच तुमची साथ देतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नको. जेव्हा तुला खरं माझ्या साथाची गरज असेल तेव्हा तुला साथ मी नक्की देईल. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत, प्रत्येक समस्येत मी तुझ्या सोबत आहे.
काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकट तुझं लवकरच दूर करणार आहे मी. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी तुझी मदत मी स्वतः करणार आहे. स्वामी बोलतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला जेव्हा खरं माझी जास्त गरज असेल तेव्हा मी तुझी साथ नक्की देणार. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. तुला जेव्हा खरं स्वामींची गरज असेल तेव्हा स्वामी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.